नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपण देवपूजा झाल्यानंतर ज्या आपल्या वाती असतात किंवा संध्याकाळी आपण जेव्हा श्रीसूक्त म्हणतो, जेव्हा तुपाचा दिवा लावून आपण जेव्हा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो, अशा सगळ्या वेळी जे दिव्यांमधल्या ज्या वाती असतात किंवा दाराशी दर गुरुवारी आपण तुपाचा दिवा लावतो, अशा सगळ्या वातींचं आपण काय करतो की नंतर बाजूला काढून ठेवतो आणि नंतर जातात त्या कचऱ्यातच. तर किंवा बरेच जण फेकून देतात. तर असं करतात. तर ही चूक टाळण्यासाठी त्याचा काय उपाय करायचा ते आपण बघूया. कारण की जर तुम्ही फेकून दिल्या तर दोष लागतात. त्यापूर्वी जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, माहिती आवडत असेल, तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल आणि तुम्हालाही एक नवीन सेवेकरी आपल्या स्वामी सेवेमध्ये आणण्याचं पुण्य मिळेल. जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की देवपूजेच्या वेळेस दोष का लागतो, कारण आपण ते पाणी फेकून देतो, देवाची आंघोळ घातलेलं पाणी फेकून देतो. त्याचं काय करावं हे आपण बघितलं आहे. आता त्याचप्रमाणे जे वातीमध्ये फूल तयार होत असेल तुमच्या, अशा सगळ्या वातींचं काय करायचं तर बघा की आता दिव्याची महती काय आहे या पहिले डिटेल व्हिडिओ केलेला आहे. त्रिपुरारी पौर्णिमा असो, आपला दिव्यांचा उत्सव म्हणजे दीपावली असो, अशा सगळ्या वेळी आपण दिवा लावतो. दिव्यामध्ये ही क्षमता असते की पूर्ण गडद काळोख अंधारामध्ये सुद्धा एवढूसा दिवा आपल्याला त्या अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देतो. म्हणूनच त्याला आशेचा किरण, आशेचा दीपक, आशेचं प्रतीक म्हटलं जातं. म्हणूनच या दिव्याची महती फार मोठी आहे. आपण छोटी पूजेपासून कुठलीही पूजा करू, आपण दिवा प्रज्वलित केल्याशिवाय ती पूजा करत नाही, कारण अग्नीच्या साक्षीनेच आपण शुभ कार्य हे घडवत असतो. म्हणूनच दिव्याच्या वातीला खूप अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ही जी वात आहे यामध्ये सगळ्या सेवा अंतर्भूत होत असतात. या वातीमुळेच तर आपला दिवा हा सिद्ध होतो. म्हणूनच ह्या वाती इतरत्र फेकता कामा नये आणि इतरांच्या पायंदळसुद्धा त्या आल्या नाही पाहिजे. किंवा कचऱ्यामध्ये जर तुम्ही या वाती टाकतात तर तुम्हाला माहिती आहे कचरा म्हणजे किती निगेटिव्हिटी असते, कचऱ्यामध्ये काय काय असते तुम्हाला माहिती आहे. म्हणून अशा कचऱ्यामध्ये जर तुम्ही वाती टाकत असाल तर खूप मोठे दोष तयार होतात, खूप मोठं ते पाप आपल्याकडून घडतं. कारण शेवटी तुम्ही जी सेवा करता ती तिथे अंतर्भूत होते. तो दिवा, त्याच्या साक्षीने तुम्ही पूजा करता आणि ती सगळी कचऱ्यात तुम्ही टाकून देता ती वात. हे चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला पण वाटत असेल ना. तर त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता की ह्या सगळ्या वाती तुम्ही जमा करा, एका पॉलिथिनमध्ये जमा करा किंवा तुमच्याकडे धुपाटणं असेल ज्यामध्ये रोज आपण धूर करतो, संध्याकाळी कापूर जाळतो, तर असं जर धुपाटणं तुमच्याकडे असेल तर त्या धुपाटण्यामध्ये जमा करा. 5 दिवस 7 दिवस त्या वाती जमा करा. इव्हन आपण जे आगपेटी लावतो त्या आगपेटीच्या काड्यासुद्धा त्यामध्ये जमा करा, एखाद्या वाटीमध्ये जमा करा, एखाद्या बरणीमध्ये जमा करा. हे सगळ्या वात पूर्ण कधी जळते, कधी नाही जळत. तर त्याचा जो उरलेला कापूस असतो त्यामध्ये तेल असतं, त्यामध्ये तूप असतं, तुपाची असेल तर हे सगळ्या सहित ते आपल्याला जमा करायचे त्या पिशवीमध्ये, त्या डब्यामध्ये, त्या दुपाटण्यामध्ये. आणि नंतर काय करायचं, 5-6 दिवस जमा झाल्या की काय करायचं, संध्याकाळच्या वेळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ होते तेव्हा घरामध्ये आपण धूर करतो, कापूर लावतो ना, तर कापरासोबत तो धूप करायचा, कापरासोबत ते जाळून द्यायचं. म्हणजे कापूरही जळतो आणि त्या सगळ्या वातीसुद्धा जळतात आणि कापरासोबत पूर्ण घरातली निगेटिव्हिटी चालली जाते. तुम्हाला माहिती आहे भीमसेनी कापूर, रोज मी व्हिडिओ टाकलेला आहे. घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी काढून टाकायची असेल तर भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा आपल्याला जाळायच्या असतात आणि त्याच्यासोबत ह्या सर्व वाती, या माचीसच्या काड्या, ह्या सगळ्या आपल्याला जाळून टाकायच्या आहे आणि घरामध्ये पूर्ण तो धूर फिरवायचा आहे. तुमच्याकडे जर ऊद असेल, राळ ऊद जरी असेल ते सुद्धा त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. घरामध्ये सुवासिक वातावरण तयार होतं आणि घरामधली पूर्ण निगेटिव्हिटी जायला मदत होते आणि पर्यायी पूर्ण निगेटिव्हिटी जर तुमच्या घरातली गेली तर लक्ष्मी घरामध्ये येते. म्हणूनच असा वापर करा. आणि शेवटी मग पूर्ण जाळ झाल्यावर शेवटी फक्त राख उरते, मग ती तुम्ही झाडांना टाकू शकता मातीमध्ये किंवा ती फेकून दिली तरीही चालेल, पण डायरेक्ट वाती फेकून देऊ नका. तुम्ही जेव्हा सेवा करता, तुमची सेवा पूर्ण देवापर्यंत पोचते, तुम्ही मनोभावे सेवा करता, अशा वेळी दिव्यामध्ये फूल तयार होतं. असं नाही समजायचं की माझ्या दिव्यामध्ये फूल तयार नाही झालं म्हणजे माझी सेवा देवापर्यंत पोचली नाही, असं नसतं. उलट अर्थ नाही आहे. पण फूल तयार झालं तर अतिशुभ ते मानलं गेलेलं आहे. दिव्यामध्ये जर फूल पान तयार होत असेल तुमच्या, तर काय करायचं, जेव्हा संपूर्ण दिवा तो जळतो, जेव्हा पूर्ण तेल संपतं, तेव्हा ते फूल, ते पान, जे काही अर्धचंद्र तयार होईल ते सर्व काढून घ्यायची ती काजळी आपल्या हाताने आणि वेगळ्या डब्बीमध्ये ठेवायची.
ती काजळी काढून मग ती वात तुम्ही बाजरीच्या बरणीमध्ये टाकून द्यायची, जी आपण जाळण्यासाठी वापरणार आहोत. तर हे जे फूल पान तयार झालेलं हा जो फूल पान तयार झालेलं आहे ते वेगळ्या डब्बीमध्ये काढायचं, त्यामध्ये थोडंसं कुंकू मिक्स करायचं आणि ते आपल्या कपाळाला रोज लावायचं. हा त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. पण बाकीच्या ज्या वाती आहेत, फुलवाती आहेत, तुमच्या ज्या तुपाच्या वाती, तेलाच्या वाती, ह्या सगळ्या जमा करायच्या आणि आपल्याच घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी त्याचा वापर करायचा. जर तुम्ही त्या वाती फेकत असाल तर आजपासून अजिबात फेकू नका. दोष लागतात आणि दोष लागल्यामुळे ती सेवा फलद्रूप होत नाही. म्हणून दोष कशाला वाढवत राहायचे, आजपासून हा उपाय करायला सुरुवात करा. एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.